कत्तलीसाठी आणलेल्या गायी व वासरांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समिती यांच्या वतीने खाटकाच्या तावडीतून जीवदान। मिरज शहर पोलीस हद्दीतील घटना। मिरज वृत्त। सविस्तर वृत्त असे की मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 11:30च्या सुमारास मिरज येथील मंडले प्लॉट फातिमा मस्जिद जवळ गायी कत्तलीसाठी आणलेली माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांना मिळताच कार्यकर्त्यांनी मंडले प्लॉट येथील आरोपी मेहबूब सैपान शेख यांच्या घरी पाहणी केली असता एक गायी कत्तल करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी फारुख शेख याला जाब विचारला असता आणखीन काही गायी कत्तलीसाठी आणलेले दिसून आले। गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ मिरज शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। यावेळी घटनास्थळी मिरज शहर पोलीस ठाण्याचे एपीआय गडेकर यांनी पीएसआय सोलनकर यांनी पाहणी करून पंचनामा केला असता यामध्ये गीर जातीचे 2 व जर्सी जातीचे 3 गोवंश गायी आढळून आल्या। यावेळी अधिक चौकशी केली असता एक गायी कत्तल करत असल्याचे आढळून आले। कत्तल केलेल्या गायीसह सर्व गायींना सुखरूप मिरज शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले। त्यातील एक जर्सी जातीची गायी पोलीस ठाण्यात व्याली असून एका बछड्यास तिने जन्म दिला। सदर आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे एपीआय गडेकर यांनी पीएसआय सोलनकर करत आहेत। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षक समिती तालुका अध्यक्ष विनायकदादा माईनकर यांच्या नेतृत्वाखाली प्रमोद धुळबुळू, यशवंत मोतुगडे, राज पाटील, आदित्य देसाई, स्वप्नील गाडगीळ, सारंग गोरे, शिवराज घोसरडे, सागर झांबरे, कुमार पवार, अनिकेत सावंत आदी कार्यकर्त्यांनी गोरक्षण करीत कत्तलीसाठी आलेल्या गायींची खाटकाच्या तावडीतून सुटका करीत जीवदान दिले। आरोपींना ताब्यात घेण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख शाकिरा जमादार यांनी सामाजिक भूमिका घेतली।